1989 असेल, 2004 असेल, पूर्वानुभव असाच आहे. माओवाद्यांनी जेव्हा कधी चर्चेचा गुऱ्हाळ समोर केलं, शांततेची ऑफर केली, तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतःला संघटित करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या, शस्त्रास्त्रदृष्ट्या आणि कॅडरच्या दृष्ट्या स्वतःला मजबूत करण्यासाठी तो कालखंड वापरला आणि त्यानंतर ते अधिक हिंसक, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा माओवाद्यांनी शांततेचा प्रस्ताव पुढे केलेला आहे. मात्र यावर आता सिव्हिल सोसायटीकडून प्रतिक्रिया समोर येते. आपल्यासोबत दत्ता शिर्के आहेत आणि त्यांनी जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून एक पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेलं आहे. दत्ताभाऊ, आपण NDTV मराठीसोबत बोलताय. खूप खूप धन्यवाद. काय मुद्दे आहेत तुमच्या पत्रामध्ये जे तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिलं आहे? आमचं असं म्हणणं आहे, की या माओवाद्यांनी आतापर्यंत हजारो आदिवासी आणि दलितांना मारलेलं आहे. त्यांच्या निर्घृण हत्या केलेल्या आहे आणि या सगळ्या हत्या केल्यानंतर त्यांनी शांतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. शांती प्रस्ताव कोणासोबत होऊ शकतं? ज्यांनी काही केलं नसेल. यांनी अनेक दलितांच्या, आदिवासींच्या हत्या केलेल्या आहे. अशा लोकांसोबत ज्यांनी मारलेलं आहे, अशासोबत शांती प्रस्ताव होऊ शकत नाही. मग प्रस्ताव करायचा असेल, ठीक आहे, आनंदाची बाब आहे, की त्यांनी शांती प्रस्ताव ठेवला आहे. मग शांती प्रस्ताव करताना काय मुद्दे ठेवले पाहिजे? म्हणून आम्ही माननीय गृहमंत्री अमित शहाजींना एक पत्र पाठवलं आहे, की बा या या मुद्द्यांवर नजर ठेवून म्हणजे हे मुद्दे विचारात घेऊन समजा त्यांच्याशी शांती प्रस्ताव करू शकतो. याच्यातला एक मुद्दा असा आहे, की आम्ही म्हटलेलं आहे, की काही वर्षापूर्वी 14 एप्रिलला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. त्या दिवशी कार्यक्रम सुरू होता. त्या दिवशी हत्या केली. मग मला सांगा, की कोणाची हत्या? एका पोलिसाची हत्या केली आणि कार्यक्रमातच म्हणजे कार्यक्रम सुरू असतानाच ही हत्या केलेली आहे. मग हे असं असताना मला सांगा, की ते दलित होते. हो, ते दलित होते. तर अशांची हत्या केल्यानंतर, त्या दिवशी हत्या केल्यानंतर बाबासाहेबांचा म्हणजे ज्यांनी आपल्याला संविधान दिलं आहे, संविधानाचा मार्ग दिलेला आहे, तो तो झिणकाळून म्हणजे त्याला न स्वीकारता अशा प्रकारची हत्या केल्या आणि त्याच्यानंतर अनेक अशा दलित लोकांच्या हत्या त्यांनी केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ज्यांनी विकासासाठी काम केलेलं आहे, आपल्या गावासाठी आपला विकास करावा, अशा अनेक लोकांच्या हत्या केलेल्या आहेत. पत्रुदुर्गे एक उपसरपंच होते, त्याला विकास पाहिजे होता, अशा दलिताची हत्या केली. रामटेके म्हणून एक होता, की त्याला असं वाटत होतं, की आपल्या गावामध्ये रस्ता व्हावा, शाळा व्हावं, त्याची हत्या केलेली. मग अशा अनेक दलितांच्या जेव्हा हत्या केल्या जातात, अशा दलितांच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यास आपण माफी करू शकत नाही. मग यांनी असं म्हटलं पाहिजे, की आम्ही या सगळ्या दलित लोकांच्या माफी मागितली पाहिजे. आता येणाऱ्या या 14 तारखेला त्यांनी असं म्हटलं पाहिजे, की आम्ही माफी मागतो. सगळ्यांनी एकत्र येऊन किंवा आम्ही त्यांची जाहीररित्या माफी मागतो. हां, बाबासाहेबांची जयंती. बाबासाहेबांची जयंती. तर असा प्रस्ताव आम्ही त्यांना म्हटलेला आहे. दुसरं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे, की बा त्यांच्या ज्या सशस्त्र संघटना आहे, ज्या ज्या पद्धतीने त्या काम करतात, तर त्यांनी सगळ्या सशस्त्र सेना ज्या आहेत त्यांच्या, त्यांनी बॅकफूटवर आलं पाहिजे. त्यांनी आपले शस्त्र जे काही आहे, ज्यांचा जो जो दारुगोळा आहे, तो त्यांनी पोलिसांसमोर जमा केला पाहिजे. तरच शांती वार्ता होऊ शकतं. तिसरं असं आहे, की यांनी भारताच्या विरोधात आंदोलन केलं होतं, की भारताच्या खिलाफ त्यांचं आंदोलन होतं, असं त्यांनी मेसेज दिला होता. मग भारताच्या विरोधात तुम्ही जेव्हा मेसेज दिलेला, की आपलं जे युद्ध आहे, हे भारताच्या विरोधात आहे. मग हे देशद्रोही ज्या कारवाया आहेत, त्या सगळ्या थांबवल्या पाहिजे. त्यांचं जे काही कॅडर्स आहेत, त्यांना म्हटलं पाहिजे, की बा हे आपलं युद्ध आता संपलेलं आहे आणि आपण शरणागती पत्करली पाहिजे. तिसरं असं आहे, की यांची जी माओवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट पार्टी जी आहे माओवादी, ती त्यांनी केली पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे, की आता ही पार्टी राहणार नाही. आम्ही हा मार्ग आता पत्करणार नाही आणि त्यांचं जे PLG आहे, त्या सगळ्यांना रद्द करून पुढे गेलं पाहिजे. तिसरं असं, की हे त्यांचे जेवढे कॅडर्स आहे, जेवढ्या संघटना आहे, त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे, की आता हे आपलं युद्ध संपलेलं आहे. आपण आता शांततेचा मार्ग पत्करत आहे. आपण संविधानाचा मार्ग पत्करणार आहोत. लोकशाही मार्गाने जे काही आपल्याला करायचं आहे, ते लोकशाही मार्गाने करणार आहोत. म्हणून आपण सगळ्यांनी आत्मसमर्पण केलं पाहिजे. म्हणजे माओवादाचा विचार हा फेल्युअर झाला असं मान्य केलं पाहिजे. एकदम फेल्युअर झालेला आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने सशस्त्र सेना उभारली होती आणि जे विचार होते, माओचे जे विचार होते, ते फेल्युअर झालेले आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. कारण या सगळ्या विचारांनी देशाची प्रगती होत नाही आणि कोणाचंही साध्य होत नाही, हे त्यांना आता कळलेलं आहे. मग ते त्यांनी घोषित केलं पाहिजे, की आम्ही जो विचार केला होता, तो आमचा विचार चुकलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर दत्ता शिर्के सांगतायत, की ज्या पद्धतीनं दलितांच्या, आदिवासींच्या हत्या नक्षल्यांकडून झाल्या, त्यांनी आता त्याच्यासाठी माफी मागितली पाहिजे आणि 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती समोरच आहे. त्या पर्वावरती त्यांनी हे मान्य केलं पाहिजे, की बाबासाहेबांचा आणि संविधानाचा विचार जिंकला, माओवादाचा विचार हरला. एके बाजूला ते बाबासाहेबांच्या अनुयायांना साथ घालतात आणि दुसरीकडे संविधान मानत नाही.
देशाची लोकशाही मानत नाही, बाबासाहेबांचा विचार मानत नाही, हे आता चालू देता कामा नये, असं दत्ता शिर्के आणि त्यांच्या समितीचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.